राज्य सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडेंचा पत्ता कट करण्यात आलाय। त्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीडची स्थिती पाहता अजित पवारांना बीडच्या पालकमंत्री पदासाठी आपणच विनंती केली होती असं धनंजय मुंडे म्हणाले। एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल। एकीकडे बीडच्या पालकमंत्री पदात मोठे फेरबदल झाले, दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता चांगलाच पेटलाय। भरत गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झालेत। गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावरती उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला होता। महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थकांनी निदर्शनही केली आणि अखेर महाड पोलिसांनी समर्थकांना बाजूला करत वाहतूक 2 तासांनी सुरळीत केली। गोगावले समर्थकांनी यावेळी तटकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तटकरे साहेबांनी आमच्या आमदार साहेबांच्या आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जो पाठीत खंजीर गोपसण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि यापुढे आम्हाला ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री हवा आहे हे आम्ही सर्व शिवसैनिकांची ही आशा आणि ही आम्ही व्यक्त करतोय। कारण की ह्यापुढे आमच्या भरत गोगावलेच पालकमंत्री व्हायला पाहिजे ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। खरं म्हणजे शिवसेना बीजेपीचं सरकार आणण्यामध्ये भरत शेठचा 1 नंबरचा मोलाचा वाटा होता आणि आम्हाला सांगत होते की पालकमंत्री कुठल्या परिस्थितीत भरत शेठ होतील। आज ही फक्त आम्ही आज जे आंदोलन केलंय ही फक्त झाकी आहे। उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागेल। जोपर्यंत भरत शेठना पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही हा आमचा इशारा आहे। तर पालकमंत्री पद जाहीर झाली आहेत, काही जणांना संधी मिळाली आहे, काही जणांना डच्चू मिळाला आहे आणि म्हणून नाराजी व्यक्त केली जाते। नेमकं पालकमंत्री पदावरून काय काय घडामोडी घडतायत त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे देण्यात आलं। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं। मात्र मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलंय तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा वगळण्यात आलंय। तर दुसरीकडे पंकजा मुंडेंना सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाबाबत सस्पेन्स होता। अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत नागपूरचं पालकत्व सोपवलंय। सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची सुद्धा दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत। पश्चिम विदर्भातील 5ही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत ते बैठक घेतील। गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणाले। सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं अशी खंतही बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरती बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 11 कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यासह 23 संचालकांवरती गुन्हा दाखल झालाय।
मराठा समाजाने आपण कुठे उभे आहोत याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचं मतच नारायण राणेंनी व्यक्त केलंय. मराठ्यांना आरक्षण देण्याची माझी भूमिका होती. त्यावेळी कॅबिनेटमध्ये भुजबळ साहेबांनी आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये म्हणून पत्र दिलं होतं, असा किस्साही राणेंनी सांगितलाय. शरद पवार गटाच्या सतीश चव्हाणांची घरवापसी झालेली आहे. सतीश चव्हाणांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सतीश चव्हाण हे शरद पवारांच्या गटात गेले होते. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिर्डीतील शिबिरात अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. तब्बल 500 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केलाय आणि यावेळी खासदार नरेश म्हस्के तसंच नाशिक जिल्हा प्रमुख सुद्धा उपस्थित होते. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 5 दिवसांचा दावोस दौरा सुरू झालाय. मुख्यमंत्री दावोससाठी रवाना झाले असून ते जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार आहेत. दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्टायलिश बाईक चालवण्याचा आनंद लुटलाय. कालच महाजन हे नाशिक दौऱ्यावरती होते आणि यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी लाखो रुपये किमतीची होंडा गोल्डविंग ही बाईक चालवली. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता चांगलाच पेटलाय. भरत गोगावलेंना पालकमंत्रीपदावरून डावलल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले. गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावरती उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला. महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थक आक्रमकही झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 50,000 गावातील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं प्रातिनिधिक वाटप करण्यात आलं. आणि यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉल तिकिटांवरती जातीचा उल्लेख असल्यानं नवीन वादाला तोंड फुटलंय. शिक्षण तज्ज्ञांनी आणि विरोधकांनी यावरून शिक्षण बोर्डावरती हल्लाबोल सुद्धा केलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण, त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट पाहूया. 10वी 12वीच्या हॉल तिकिटावर जात, शिक्षण तज्ञ विरोधकांचा हल्लाबोल. जात काढली, लाज आणली. 10वी 12वीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख असल्यानं नवीन वादाला तोंड फुटलंय. हॉल तिकिटावर पहिल्यांदाच जातीचा उल्लेख करण्यात आल्यानं विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसलाय. जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी, असा प्रश्न पालकवर्गानं विचारलाय. शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी देखील यावर तीव्र आक्षेप घेतलाय. दुसरीकडे बोर्डानं मात्र आपल्या या कृतीचं समर्थन केलंय. इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे. महाराष्ट्राचे समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा. या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे. यावरून काँग्रेसनं सरकारवर गंभीर आरोप केला आहे, तर छगन भुजबळांनी सरकारला टोला लगावलाय. छोट्या जातीची लोक कोण आहेत, मग उच्चवर्णीय कोण आहेत, या आधारावरच समजा पुढच्या परीक्षा घ्यायच्या असतील आणि मग लहान जातीच्या मुलामुलींना त्याच्यातून नापास करता येते का, हाही एक प्रयोग होऊ शकतो. ह्या सरकारच्या मनात काय नेमका हे कळायला कारण नाही. बोर्ड आता
वेगळं उदाहरण देत आहे की तुम्हाला कळावं म्हणून मग ते योग्य नसेल तर तुम्ही बदलवू शकता. जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते दर्शन घेतात. त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सोमवारपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिलं जाणार आहे. 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान, तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. आधीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष निर्माण झालाय. त्यात हॉल तिकिटावरच थेट जातीचा उल्लेख होत असल्यानं विद्यार्थी दशेतच आता ही जातीची बीजं रोवली जात आहेत, याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची सगळ्यात मोठी बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरील जातीचा उल्लेख आता रद्द करण्यात येणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जातीचा उल्लेख काढून विद्यार्थ्यांना आता नवीन हॉल तिकीट वाटप केलं जाणार आहे. तसंच हॉल तिकिटावरती जातीचा प्रवर्ग टाकल्याबद्दल बोर्डानं पत्रक जारी केलंय आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. यानंतर पुन्हा एकदा वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय. अजितदादांवरती माझा विश्वास आहे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं विधानच सारंगी महाजन यांनी केलंय. कुख्यात गोट्या गित्तेकडून परळी पोलिसांचा सत्कार झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. गोट्या गित्तेवरती शस्त्र तस्करी आणि दरोड्याचे गुन्हे आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधी एक फोटो ट्विट करत परळीचे पोलीस अधिकारी यांच्यावरती टीका केली आहे. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय आता सीआयडीनं व्यक्त केलाय. त्या पार्श्वभूमीवरती तिरंगा हॉटेलची तपासणी करण्यात आली. 8 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं सीआयडी अधिकाऱ्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं. काल परभणीवरून निघालेला लॉंग मार्च टाकळी कुंभकर्ण इथे प्रवास करून पुढे शेख पाटीकडे मार्गस्थ झाला. बोरी गावातील मराठवाडा दीक्षाभूमी या ठिकाणी या लॉंग मार्चचा मुक्काम होता. नागरिकांनी लॉंग मार्चमध्ये सहभागी आंबेडकरी अनुयायांना चहा, बिस्किट, पाण्याच्या बॉटल्स आणि अल्पहारही दिला. अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांनी महाकुंभात सहभाग घेतला. त्रिवेणी संगमावरती त्यांनी डुबकी घेतली. तसंच रवी किशन यांनी सर्व देशवासियांना प्रयागराज जिथे येऊन संगम स्नान करण्याचं आवाहन केलं. हातात त्रिशूळ, कपारावरती टिळक लावून कुंभमेळ्यात सेलिब्रिटी पाहायला मिळाले. सलमान, सैफ, करीना, अक्षय, रणवीर सिंग, गोविंदा आणि अल्लू अर्जुन यांनी महाकुंभात डुबकी मारल्याचा व्हिडिओ आहे. मात्र हे सगळे सेलिब्रिटी स्वतः प्रयागराजमध्ये गेलेले नाहीत, तर एआयच्या माध्यमातून सेलिब्रिटी कुंभमेळ्यात डुबकी घेत असल्याचं दाखवण्यात आलंय. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे. पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनच्या हमीभावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकाला 2,000 रुपये भाव मिळत असल्यानं अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. अद्रकच्या दरात प्रचंड घसरण होत असून लागवडीचा खर्चही निघेनासा झालाय आणि म्हणून अद्रकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
वाशिमच्या वनोजा इथल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलंय. योजनेचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा काम अपूर्ण असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकलयुक्त पाणी मिसळल्यानं फेसाळली आहे. या रसायनयुक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या रसायनयुक्त पाण्यामुळे भीमा नदीतील जलचर प्राणीही नष्ट होत आहेत. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवरती आलेत. खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर आणि त्याचं पत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच खासगी रुग्णालयांना अल्टिमेटमही देण्यात आलाय. भंडेरात केसलवाडा गावात शेतशिवारात वाघ दिसल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. गावाजवळ बांध तलावाचं काम सुरू असून या ठिकाणी वाघ दिवसभर ठिय्या मांडून बसला होता. मात्र वन विभागानं कुठलीही कार्यवाही करताना दिसत नसल्यानं गावकऱ्यांनी संतापही व्यक्त केलाय. हिंगोलीत शेतात काम करताना एका शेतकऱ्यावरती जंगली रानडुकरानं प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात शेतकरी संतोष आढळकर हे गंभीर जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे या जंगली डुकरानं अक्षरशः शेतकऱ्याच्या शरीराचे लचकेच तोडले. यामध्ये शेतकऱ्याचा एक हात निकामी झालाय. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा आलाय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा आहे. तुम्ही जर MBA करायचा विचार करत असाल तर जरा थांबा आणि ही बातमी पूर्ण पहा. अमेरिकेतल्या हार्वर्ड सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातले MBAचे विद्यार्थी सध्या नेमकं काय करतायत त्यावरचा साम टीव्हीने हा विशेष रिपोर्ट केलाय. चला पाहूया. MBA कराल तर बेरोजगार व्हाल. हार्वर्ड MBA ला सुद्धा नोकरी मिळेना. उच्च शिक्षित आहेत मात्र कौशल्य नाही. उच्च शिक्षित तरुणांची संख्या जशी वाढतीये तसे बेरोजगारीचं प्रमाणही वाढत चालल्याचं दिसतंय. आता तर चक्क MBA केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरीसाठी वणवण भटकावं लागतंय. आणि हे चित्र आहे जगात सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतल्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांबाबतचं. अमेरिकेमध्ये हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून उत्तीर्ण झालेल्या MBA विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याची धक्कादायक बाब वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षी MBA केलेल्या साधारण 1/4 विद्यार्थ्यांना अजूनही नोकरी मिळालेली नाहीये. या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात. 25% MBA विद्यार्थी अजूनही नोकरीच्या शोधात आहेत. 2022 मध्ये उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या 10% होती. 2023 मध्ये उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या 20% झाली आहे. Amazon, मायक्रोसॉफ्ट, गुगलने MBA भरती कमी केलेली आहे. कमी अपेक्षा ठेवणारे उमेदवार नोकरी मिळवण्यात यशस्वी ठरतायत. लाखो रुपये खर्च करून अनेक विद्यार्थी पदवी मिळवतात. त्यानंतर ते मोठ्या पगाराच्या अपेक्षेने पुन्हा लाखो रुपये खर्च करून MBA करतात. मात्र त्यानंतरचं चित्र काही वेगळंच असतं. दरम्यान अशा या उच्च शिक्षित बेरोजगारीची कारणं नक्की काय आहेत पाहूयात. नोकरीसाठी अपेक्षित कौशल्यांचा अभाव, व्यावसायिक प्रशिक्षणाची कमतरता, व्यवहार ज्ञानाचा अभाव, सुरुवातीलाच गडगंज पगाराची अपेक्षा, कुचकामी शिक्षण व्यवस्था. त्यामुळे बदलत्या परिस्थितीसोबत तुम्ही जुळवून घेतलं नाही आणि स्वतःला बदललं नाही तर तुम्ही सुद्धा काळाच्या ओघामध्ये मागे पडणार हे निश्चित. त्यामुळे हवे ते शिक्षण घ्या, पण त्याला पूरक अशी सर्व कौशल्य संपादित करणं ही आता काळाची गरज बनलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.